ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बघूया बुद्धिमत्ता हा विषय। बुद्धिमत्ता हा विषय बघायचा आहे आणि बुद्धिमत्तेतील बघा सांकेतिक शब्द संख्या, थोडक्यात कोडिंग डिकोडिंग, संख्या शब्द आणि संख्या सांकेतिक भाषेचे मुख्य प्रकार। बघा आता हे ओळखायचं कसं आणि शिकायचं कसं। सांकेतिक भाषेचं अक्षर अक्षरे संकेत, यात काय असतं, अक्षर अक्षरांचा संकेत असतो। यात एका अक्षराच्या जागी दुसरे अक्षर वापरले जाते। उदाहरणार्थ ए ला डी, बी ला सी, सी ला एफ असे अक्षर अक्षरे, अक्षर अक्षरांची अदलाबदल अशा पद्धतीचे देखील प्रश्न असतात। आणि दुसरे काय, अक्षर संख्या, बघा ए ला 1, बी ला 2, सी ला डी असं अक्षरांना देखील नंबर दिले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला शोधायचं असतं। अशा पद्धतीवर प्रश्न विचारले जातात। संख्या बघा संख्या यात संख्यांचा वापर करून संकेत दिले जातात। उदाहरणार्थ 123 ला 456 म्हटले। 123 ला काय म्हटले, 456 म्हटले। म्हणजे का म्हटले, बघा 123 1 2 3 4 5 6 7 8 6 7 8 ह्याचा कोड काय असेल 9 10 11। म्हणजे ही जी संख्या आहे त्याच्या पुढच्या संख्या, समजते का, ही जी संख्या आहे त्याच्या पुढच्या संख्या म्हणजे 6 7 8 चा कोड काय येईल 9 10 11। ज्या संख्या आहेत त्याच्या पुढच्या संख्या। बघा आता पुढचं काय, चिन्हे अक्षर संकेत। आपण काय काय बघितलं, अक्षर संख्या, चिन्ह व अक्षरे। आता काय बघायचंय, चिन्ह आणि अक्षरे बघायचंय। बघा यात चिन्हे वापरून अक्षरांचे संकेत दिले जातात। काय, चिन्ह वापरून अक्षरांचे संकेत दिले जातात। चिन्हे कोणती वापरून जे एक हाताचा बघा, बघा हे ही चिन्हे आहेत आणि ही अक्षरे आहेत। रेसचा असं असेल तर केअरचं काय येईल, असे प्रश्न विचारले जातात। म्हणजे अशा पद्धतीने हे अक्षर आणि ही चिन्ह। मिश्र संकेत, पुढचं काय आहे, मिश्र संकेत। आता मिश्र संकेत म्हणजे यात चिन्ह पण असतील, अक्षर पण असतील आणि संख्या पण असतील, ह्या सगळ्यांचा वापर करून बनवलेले असतात मिश्र संकेत। यामध्ये चिन्ह पण असू शकतात, संख्याही असू शकतात। चिन्हांचा असेल, चिन्हांचा अक्षरांचा संबंध असेल, चिन्हांचा संख्येशी संबंध असेल, अशा प्रकारे कोणतेही वापरता येतात। तर बघूया आता, बघा उदाहरण, जर रामला SBQ असे लिहिले तर सनला काय लिहाल। एक उदाहरण दिलंय, काय लिहाल पुढे सांगितले पण आहे बघा काय लिहायचं ते।
याच्यावरून आपण हे काढले बघा, रामला SBQ लिहिले, रामला काय दिलंय, रामला बघा आर च्या नंतर काय येतं S, ए च्या नंतर काय येतं B आणि MNOPQ, म्हणजे ह्याच्यानंतर 3 अक्षर सोडून Q आलेला आहे. कळलं का? रामला SBQ लिहिलंय, तर सनला काय येईल? तर अशाच पद्धतीने त्याचा आपण कोड काढायचा आहे. ह्याचे पुढची संख्या शोधायची आहे. सनचे पुढचं काय येतंय ते शोधायचं आहे. पुढचे अक्षर घेऊन शेवटचं अक्षर 3 अक्षरे सोडून. बघा आता बघा, मराठी भाषेत संख्या लिहिणे वाचणे दोन्ही देखील आपल्याला 1 ते 1000 पर्यंतच्या संख्याची माहिती झाली पाहिजे. यात काही मूलभूत संख्या त्यांचे मराठी उच्चार दिले आहेत 1 ते 10. बघा ह्याला काय म्हणतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. समजलं का? मराठी अंक तर तुम्हाला येतच असतील. आता ह्याच्यावरचे प्रश्न बघायचे. खरे प्रश्न परीक्षेत कशा असतात ते बघायचं आहे आता. बघा, A1 B2 C3 असं Z पर्यंत, आणि आपल्याला शोधायचं आहे बियर, BEAR. तर काय असू शकेल शोधायचंय. बघा काय असू शकतील ह्याचे कोड. B च तर माहितीच आहे आपल्याला, B चा 2 येतो, ABCD इथपर्यंतच लिहू. चला, A चा 1, E चा 5 आणि R चा 18. R चा काय येतो 18 येतो. तर बघा आता 2 5 1 18 असा कोड कुठे दिसतोय तुम्हाला? बघा 2 5 1 18 ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 मध्ये हा कोड आपल्याला दिसतो आहे. समजला का पहिला प्रश्न? पहिला प्रश्न कशा प्रकारे मी सोडवला तुम्हाला समजलं का? त्याच पद्धतीने आता दुसरा प्रश्न देखील सोडवायचा आहे. बघा दुसरा प्रश्न कसा आहे, सांकेतिक भाषेत सम बघा आता, तर ABCD तील उत्तरानुसार दिलेलं आहे. तर पुढचं सिस्टीम आपल्याला काय शोधायचं आहे? SYSTEM
एस ला 20, तर आपल्याकडे 20 20 20 20 हा पण ऑप्शन येणार नाही, हा पण ऑप्शन येणार नाही. वाय बघा आता एस आणि एस च्या मध्ये काय आहे, वाय आहे का नाही. वाय किती नंबरला असतो, शेवटला सगळ्यात 26 असतात लेटर्स, पण वाय एक्स वाय बघा एक्स वाय झेड, इकडे लिहिते एक्स वाय झेड, 24 25 आणि 26. वाय किती नंबरला येतो, 25. वाय किती नंबरला येतो, 25 नंबरला. म्हणजे हे एस चे 20 आणि 20 हे तर बरोबरच आहेत. ई किती नंबरला आहे, ईचा कोड काय घेतलं त्यांनी, 6. म्हणजे आपल्या उत्तरात देखील ME 146 बघा. ME आपल्याला शेवटला काय आपल्याकडे ME 146, म्हणजे शेवटला 146 असायलाच पाहिजे, आहे का नाही. शेवटलाच असं काय नाही, 146 हा नंबर असायलाच पाहिजे. हा बघा 6 उलटा झालाय, इथे 14 आहे, इथे 146च आहे, इथे 416 आहे. बघा कोणतं उत्तर काढता येईल, तर 20 26 26 16. आपण इथे ABCD लिहू, थांबा, त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येईल. बघा ABCDEFGHIJKLMNOP बघा नंबर टाकते याला. बघा आता मी हे नंबर टाकले त्याला, तर एस किती नंबरला आहे, एस बघा किती नंबरला आहे, 19. एस किती नंबरला आहे, 19 आहे, पण त्याचा कोड काय घेतलाय, 20 आहे, म्हणजे एक नंबर जास्त घेतलाय. ओ किती नंबरला आहे, 15 आहे, पण त्याचा एक नंबर जास्त घेतलाय, 16 घेतलाय. एम किती नंबरला आहे, 13, पण इथे नंबर किती घेतलाय, 14. आणि ई किती नंबरला आहे, 5, पण घेतलाय किती, 6. बरोबर. आता आपल्याकडे वर्ड कोणता आहे, सिस्टीम. SYSTEM. एस किती नंबरला आहे, 19. वाय किती नंबरला आहे, 25 19. आणि टी किती नंबरला आहे बघा, 20. ई किती नंबरला आहे, 5. आणि एम आपल्याकडे आहे 13. तर याचा एक एक नंबर वाढवून 19 चा 20, 25 चा 26, 19 चा 20, 20 चा 21, 5 चा 6 आणि 13 चा 14. समजलं का तुम्हाला. तर आपल्याकडे कोणतं उत्तर आहे, 20 26 20 216 14.
ऑप्शन नंबर, तुम्हाला कळालं का आपलं उत्तर 20, 26, 20, 20, 26, 20 इथपर्यंत तर दोघांचं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं 21, 61, 4, 21, 61, 4. तर हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कळतंय का तुम्हाला? आपलं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं का? पुढे बघा आता. एका सांकेतिक लिपीत A and D 19 तर BUT किती नंबरला येईल? काय? A and D 19 तर BUT किती नंबरला येईल? मग सारखे ABCD च बघायचं. बघा, हे मी सारखं लिहिते, पण तुम्ही एकदाच, तुम्हाला काम करण्यासाठी एक रफ पेज दिलं जाईल, तर त्याच्यावर हे आधीच लिहून ठेवायचं. काय एक्झाम चालू झाल्यानंतर लिहायला परमिशन असेल तर लिहिलं तरी चालेल, किंवा नंतर लिहायचं. पण हे लिहिल्याशिवाय हे प्रश्न सोडवता येणार नाहीत. नाहीतर तुमचं मग सगळं पाठांतर असलं पाहिजे. तुम्हाला मी सांगते याच्यावरून कशी उत्तर शोधायचे. बघा आता, A and D. A किती नंबर? 1. N किती नंबर? 14. आणि D किती नंबर? 4. तर A and D किती नंबर आले? 19 आले. म्हणजे काय केलंय ह्यांचं बघा, 1 + 14 + 4 बरोबर 19. समजतंय का हे? आपल्याला आता काय काढायचं आहे? BUT बट काढायचं आपल्याला. BUT. B म्हणजे 2 नंबर, U म्हणजे 21 नंबर आणि T म्हणजे 20. T20. याच्यावरून लक्षात ठेवा T चा नंबर 20 येतो. T20 मॅच. तर आता यांची सर्वांची बेरीज करायची. किती येते? 43 येते का? बघा, 20 आणि 21 41 आणि हे 2 43. तर अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत. समजते का? हा प्रश्न बघितला आपण. आता चौथा प्रश्न बघूया. बघा, आपल्याला काय दिलंय? PEN, पेन बरोबर 128. PEN P किती नंबरला आहे? बघा, 16. E किती नंबरला आहे? 5. आणि N किती नंबरला आहे? 14. तर यांचं सॉरी बघा, त्यांनी ह्याला दिलेला आहे, ह्याला ऑलरेडी दिलेला आहे. आपल्याला ABCD च घ्यायची गरज नाही. बघा, बोर्ड आणि पेनला त्यांनी नंबर ऑलरेडी दिलेले आहेत. कळते का? आपल्याला शोधायचं आहे आता
नाबार्ड, NABARD. तर नाबार्ड, नाबार्ड हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा आता बोर्ड आणि पेन, जर ह्याच्यामधला हा ओ काढला, ह्याच्यामधला ई काढला आणि पी पण काढला, फक्त एनच घ्यायचा ह्याच्यामधला. एन, हा बघा NABARD. समजतंय का? नाबार्ड. नाबार्ड. तर ह्याचा कोड काय येईल बघायचं आता. NA म्हणजे काय? एन म्हणजे काय आहे बघा इथे. एन म्हणजे जवळ 8 असं आपण समजूया. आणि आपल्याला ए पाहिजे आता. 1 2 3, 1 2 3 4. आणि बी चा किती आहे? 2. ए चा परत 4, आर चा 5 आणि डी चा 6. 8 4 2 4 5 6. समजलं का? आता इथे तुम्ही जर एबीसीडी वरून आपल्या वर्णमालेच्या नंबरावरून काढायला गेलात तर हा प्रश्नाचं उत्तरच येणार नाही. त्यांनी ऑलरेडी इथे दिलेलं आहे. बोर्डला काय म्हटले आणि पेनला काय म्हणले, तोच त्यांनी जे सांगितले तेच कोड यूज करायचे. त्यांनी जे आपल्या अक्षरांना जे कोड दिलेत तेच कोड यूज करायचे. तुम्ही तुमचे करू शकत नाही. त्यांनी जे दिलेत तेच कोड यूज करूनच उत्तर काढायचं आहे, तरच उत्तर येणार. बघा ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. स्क्रीनशॉट काढून घेत चला. बघा आता संख्यांचे कोड, अक्षरांचे कोड झाले. आता याच्यामध्ये बघूया काय करतायत ते. जर पुस्तकाला अशा पद्धतीचे देखील प्रश्न असतायत. आता दिसतंय का? बघा दिसतंय. जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनास खडू म्हटले, खडूस वही म्हटले, तर फळ्यावर लिहिण्याकरता काय वापरणार? आता फळ्यावर लिहिण्यासाठी काय वापरतात? तुमच्या शाळेतले टीचर आता समजा फळ्यावर लिहिण्यासाठी काय वापरतात सांगा बरं. फळ्यावर लिहिण्यासाठी खडू वापरतात. तर यांनी खडूला काय म्हटलंय? हे बघा खडूस. पेनाला खडू म्हटलंय. हे उत्तर येईल का? पेन हे उत्तर येईल का? नाही येणार. पेनाला खडू म्हटले, पण खडूला काय म्हटले? खडूस वही म्हटले आहे. खडूला काय म्हटले? खडूला वही म्हटले आहे. मग आपल्याला उत्तर डायरेक्ट फळ्यावर लिहिण्यासाठी खडू वापरतात असं येणार नाही. त्यांनी जे दिलंय, खडूला काय म्हणायचंय, आपल्याला काय म्हणायचंय ते आपण लिहायला पाहिजे. बघा त्यांनी काय म्हटलंय? खडूला वही म्हटलंय. मग खडूला आपण पण वहीच म्हणायचं. खडूचं नाव काय ठेवलं? सगळी नावं बदलून टाकायची, बारसं घालायची सगळ्यांची. खडूला काय म्हणलं? खडूला वही म्हटलं. मग फळ्यावर लिहिण्यासाठी काय वापरतात? फळ्यावर लिहिण्यासाठी वही वापरतात. काय वापरतात? वही. हे आपलं उत्तर असणार आहे. असं खरोखरच तुम्ही वहीने फळ्यावर लिहू शकता का? नाही लिहू शकत. पण त्याचं बारसं करून आपण त्याला वही म्हटलंय. मग त्यांनी जे नावं सांगतील त्यांची नावं ठेवायची.
खडूचं नाव ठेवलं वही. यावरून या ट्रिक वरून लक्षात ठेवा ह्याच्या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे ते. बघा आता पुढचं बघा, एका सांकेतिक भाषेत कावळ्याला बगळा म्हणायचंय. बारसं घालायचं कावळ्याचं, कावळ्याला बगळा म्हणायचंय. बगळ्याला पोपट म्हणायचंय, पोपटाला कबूतर म्हणायचंय आणि कबुतराला मोर म्हणायचंय. समजलं का? सगळ्यांची आधी बारशी घालून घ्यायची आणि मग आपला प्रश्न काय आहे तो बघायचा. तर त्यांनी विचारलंय शांततेचे प्रतीक कोण? आता पहिलं शांततेचं प्रतीक माहिती पाहिजे. शांततेचं प्रतीक कोण आहे ते माहिती पाहिजे. शांततेचं प्रतीक कोण आहे बघा बर. कावळा. कावळा येईल का शांततेचं प्रतीक? नाही, कावळा येणार नाही. बगळा. बघा आता बगळा येईल का? बगळ्याचा कलर पांढरा आहे म्हणून शांततेचं प्रतीक येईल का? नाही. तर शांततेचं प्रतीक कबुतरास म्हटले जाते. शांततेचं प्रतीक कोणाला म्हणतात? कबुतराला. जर कबुतराला शांततेचं प्रतीक म्हणायचंय तर कबुतराला काय त्यांनी म्हटलंय ते आपल्याला बघायला पाहिजे. बघा, कबुतरास मोर. कबुतरास मोर. कबुतरास मोर म्हटले तर कबुतराला काय म्हटले? मोर म्हटले. मग शांततेचं प्रतीक कोण? मोरच. शांततेचं प्रतीक कोण? मोर. हे आपलं उत्तर असणार आहे. बघा बघा, स्क्रीनशॉट काढून घेत चला. सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून घेत चला म्हणजे तुम्हाला परत हे प्रश्न घरी एकदा बघितल्यावरच कळतील असे नाही. घरी पण त्याच्यात थोडं बघायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, मग ते कळतात. बघा आता, एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल. तर वेळ कशात बघाल? वेळ कशात बघाल हा प्रश्न आहे. वेळ कशात बघायचे? वेळ आपण आता मी तुम्हाला असाच प्रश्न विचारते. वेळ कशात बघायचंय? वेळ कशात बघायची असते? घड्याळात. कशात बघायची असते? घड्याळात. पण यांनी घड्याळाचं नाव काय ठेवलं? घड्याळाला घड्याळ म्हणजे सायकल. बघा, घड्याळ म्हणजे काय? सायकल. घड्याळाचं नाव काय ठेवलं? घड्याळाचं नाव सायकल ठेवलं. मग आता प्रश्न जर विचारला तर वेळ कशात बघायची तर तुम्ही उत्तर काय देणार? सायकलीत बघायची. काय बघायची? सायकल मध्ये वेळ बघायची. सायकल चालवता चालवता पडायचं. सायकल. तर आपलं उत्तर काय असणार आहे? प्रश्न काय विचारला तर वेळ कशात बघाल तर वेळ बघाल सायकल मध्ये. वेळ कशात बघाल? सायकल मध्ये बघाल. समजलं का? बघा आता 7वा प्रश्न आला. आता 8वा. एका सांकेतिक भाषेत हवा म्हणजे पाणी, पाणी म्हणजे ढग, ढग म्हणजे आकाश आणि आकाश म्हणजे वारा. काय तर विचारले पाऊस कशातून पडतो? पाऊस कशातून पडतो? पाऊस पडतो ढगातून. ढगातूनच पडतो ना पाऊस. पाऊस कशातून पडतो? तर आपण असा प्रश्न विचारला, सहज असाच प्रश्न विचारला की पाऊस कुठून पडतो तर पाऊस ढगातून पडतो. पण ह्यांनी ढगाचं नाव काय ठेवलंय? ढग म्हणजे आकाश. बघा, ढग म्हणजे काय? ढग म्हणजे आकाश. अशा प्रश्नांमध्ये काही तारतम्य कशाचं आपण स्वतःचं डोकं चालवायचं नाही. त्यांनी जे म्हटलंय कशाला काय म्हणायचंय त्यांनी सांगितलंय तेच म्हणायचं. कुत्र्याला मांजर, गाढवाला वाघ, वाघाला गाढव, काही जरी म्हटलं
शाण्याला मूर्ख, मूर्खाला शाना, मूर्खाला वेडा. काही जरी म्हटलं तरी तेच समजायचं आहे. तिथे कुणी रागाला यायचं नाही. कुणाला काही म्हटलं तरी ते बारशे घालून देतात. आपण त्याच पद्धतीने त्याची नावं ठेवलेली आहेत. त्याच पद्धतीने त्याची नावं वापरायची आहेत. बघा, ढगाला आकाश म्हटलंय. पाऊस कशातून पडतो? म्हणजे पाऊस कशातून पडतो? आकाशातून. पाऊस कशातून पडतो? आकाशातून. हे आपलं उत्तर असलं पाहिजे. पाऊस आकाशातून पडतो. पाऊस सायकलीमधून पडतो असं जरी म्हटलं असतं तरी हो खरंच म्हणायचं. पाऊस सायकलीतून पडतो. आपलं डोकं तिथे वापरायचं नाही. त्यांनी काय म्हटलंय ह्याला ते म्हटलं, त्याला हे म्हटलं. आपण तिथे काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी जे म्हटलंय तेच म्हणायचंय. नाहीतर तुम्ही म्हणाल हे असं कसं, ते तसं कसं, अजिबात चालत नाही. बघा आता आणखी एक प्रश्न. फुटबॉलला हॉकी म्हणलंय. हॉकी म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन. बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल तर स्टेफी ग्राफ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्टेफी ग्राफ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्टेफी ग्राफ हा टेनिस खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? टेनिस. तर टेनिसला काय म्हटलं? टेनिस म्हणजे असं दिलंय का त्यांनी काय? बघा तुम्हाला सांगते. हा एक ट्रिकी प्रश्न आहे. आता बघा, बॅडमिंटन म्हणजे टेनिस. बॅडमिंटन म्हणजे टेनिस हे दिलंय, पण टेनिस म्हणजे काय हे सांगितलंय का? बॅडमिंटन म्हणजे टेनिस हे दिलंय, पण टेनिस म्हणजे काय? टेनिसला काय म्हणायचं हे सांगितलंय का? त्यामुळे हे बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस हे काहीच येणार नाही याच्यापैकी. टेनिसला सांगितलंय का काय? काहीच नाही. मग आपलं उत्तर असणार आहे यापैकी नाही. आपलं उत्तर असणार आहे यापैकी काहीही नाही. हे आपलं उत्तर असणार आहे. बघा, जर ऑप्शन मध्ये हे शेवटचं बॅडमिंटन म्हणजे टेनिस, पण टेनिस म्हणजे काय जर पुढचं दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. स्वतःचं डोकं इथे पण वापरायचं नाही. ह्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, इथे दिलंय का त्यांनी? नाही दिलं, म्हणजे आपण उत्तर सांगू शकत नाही. म्हणून आपलं उत्तर येणार यापैकी नाही. पुढे बघा, आता हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि होमवर्क करायचंय. दिसला का सगळा होमवर्क? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि ह्याची प्रॅक्टिस करायची आहे घरी. बघा दुसरी स्लाइड. एवढे प्रश्न होमवर्क साठी आहेत. स्क्रीनशॉट काढून घेत चला पटापटा. ओके, तर आपला आज बुद्धिमत्तेतील कोणता घटक? बुद्धिमत्तेतील सांकेतिक भाषा किंवा सांकेतिक शब्द, आकृत्या, सांकेतिक घटक, कोडिंग, डिकोडिंग, आकृत्यांवरचे, आकृत्या नाहीये त्याच्यामध्ये, सांकेतिक शब्द आणि सांकेतिक वर्णमालेवर, इंग्रजी वर्णमालेवर आधारित काही प्रश्न होते आणि अक्षरांवर देखील काही प्रश्न होते. तर या पद्धतीने आपला आज हा घटक संपलेला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.